हॅलो अँड वेलकम स्टुडंट. बायोलॉजी सेकंड या सब्जेक्टमधला स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स हा लेसन आपण स्टडी करतो आहे. आणि या लेसनमध्ये आपण काय स्टडी करतो आहे? सो ऑर्गनायझेशन बेसिकली ॲनिमलची बॉडी जी आहे ही सेलपासून बनलेली असते. सो सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. सो कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बेसिक युनिट जे आहे ते सेल असतं. सो या सेलचा डिटेल स्टडी तुम्ही याच वर्षी करणार आहात. त्यानंतर हे जे सेल आहेत, वेगवेगळे सेल ज्यांचं स्ट्रक्चर, फंक्शन आणि एम्ब्रियॉनिक ओरिजिन सेम आहे, अशा सेलचा जो ग्रुप तयार होतो त्या ग्रुपला आपण म्हणतो टिश्यू. सो या लेसनमध्ये टिश्यू हा पॉईंट आपण स्टडी करतो आहे. सो ऑर्गनायझेशन म्हणजे काय असतं, तर किती कॉम्प्लेक्सिटी बॉडीमध्ये डेव्हलप झालेली आहे. सो मी तुम्हाला सांगितलं की बेसिकली बॉडी सेलपासून बनलेली आहे. वेगवेगळ्या सेलचा ग्रुप तयार होतो, या ग्रुपला आपण टिश्यू म्हणतो. सो फर्स्ट तुम्ही सेल स्टडी करणार, सेकंड टिश्यू जो आपण आता स्टडी करतो आहे. ह्या वेगवेगळ्या टिश्यूंपासून ऑर्गन्स तयार होतात वेगवेगळे, आणि ऑर्गन्सपासून सिस्टीम. सो ऑर्गन्स सेपरेटली नाही, मात्र आपण सिस्टीम स्टडी करणार आहोत, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम. या सगळ्या सिस्टीम तुम्ही 11th आणि 12th या 2 वर्षांमध्ये स्टडी करणार आहात. सो साधारण सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे स्ट्रक्चर सिलेबसचं, यांच्यामध्ये बेसिकली तुम्हाला सेल स्टडी करायची आहे. सेलच्या ग्रुपला आपण टिश्यू म्हणतो आहे. सो सेकंड तुम्हाला टिश्यू स्टडी करायचं आहे, आणि या टिश्यूनंतर तुम्हाला वेगवेगळ्या सिस्टीम बॉडीमधल्या डिटेल स्टडी करायचे आहेत. सो या लेसनमध्ये आपण टिश्यू स्टडी करतो आहे. आत्तापर्यंत काय काय झालं एकदा आपण रिवाईज करूया. फर्स्ट आपण टिश्यूची डेफिनेशन स्टडी केली, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल्स आहेत, पण या ज्या सेल्स आहेत या सेल्सपासून, म्हणजे एवढ्या मोठ्या नंबर आहे सेल्सचा, मात्र या सेल्सपासून फक्त 4च टाईपचे टिश्यू आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतात. सो त्या टिश्यूचे नेम तुम्हाला माहिती आहेत. फर्स्ट इज इपिथेलियल टिश्यू, नेक्स्ट इज कनेक्टिव्ह टिश्यू, नेक्स्ट मस्क्युलर टिश्यू, अँड लास्ट इज नर्वस टिश्यू. सो आउट ऑफ दीज वी हॅव कम्प्लिटेड इपिथेलियल टिश्यू. यातला आपला इपिथेलियल टिश्यू कंप्लीट झालेला आहे. इपिथेलियल टिश्यूचे सुरुवातीला मी तुम्हाला कॉमन कॅरेक्टरिस्टिक जे सगळेच इपिथेलियल टिश्यू दाखवतात हे आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी केलं ते म्हणजे इपिथेलियल टिश्यूचे टाईप्स. मग कोणकोणते टाईप्स होते? सो फर्स्ट टाईप तुम्हाला सांगितला स्क्वॅमस इपिथेलियम, सेकंड इज क्युबॉइडल इपिथेलियम, नेक्स्ट इज कॉलमनार इपिथेलियम. नेक्स्ट हे क्युबॉइडल किंवा कॉलमनार यातच मॉडिफिकेशन होतं, आणि त्यांच्या सरफेसवरती जर सिलिया फॉर्म झाल्या तर त्याला म्हटलं जातं सिलिएटेड इपिथेलियम, आणि हेच सिक्रिशनसाठी जर मॉडिफाय झाले तर त्यांना म्हटलं जातं ग्लँड्युलार इपिथेलियम. सो हे जे इपिथेलियल टिश्यूचे टाईप्स आहेत हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर ह्या टाईप्सनंतर नेक्स्ट आपण ग्लँड्युलार इपिथेलियमचे सुद्धा टाईप स्टडी केले. एंडोक्राईन, एक्झोक्राईन ग्लँड, युनिसेल्युलार ग्लँड, मल्टीसेल्युलार ग्लँड. हे आत्ता जे मी तुम्हाला टाईप सांगितले हे सगळे सिम्पल इपिथेलियमचे टाईप होते. म्हणजे इपिथेलियल टिश्यूचे मेन 2 पार्ट पडतात, सिम्पल आणि कंपाऊंड. आताचे जे मी 5 टाईप सांगितले हे सिम्पलच्या अंडर येतात, म्हणजे स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार, सिलिएटेड आणि ग्लँड्युलार. हे 5ही टाईप सिम्पल इपिथेलियम टिश्यूमध्ये येतो. आणि सेकंड जो आहे कंपाऊंड इपिथेलियम, ज्याच्यामध्ये सेल्सचे मेनी लेयर्स असतात आणि प्रोटेक्शन करणं हे याचं मेन फंक्शन असतं. हा सेकंड टाईप जो आहे तोही आपण स्टडी केला. नेक्स्ट इपिथेलियल टिश्यू जो आहे याच्यामध्ये आपल्याला जंक्शन्स पाहायला मिळतात. सो आपण 3 जंक्शन स्टडी केले, टाईट जंक्शन, नेक्स्ट आपण बघितलं गॅप जंक्शन, आणि थर्ड जे आहे बघा फर्स्ट तुम्हाला सांगितलं होतं टाईट जंक्शन जे सबस्टन्सना लीक होऊ देत नाहीत. त्यानंतर गॅप जंक्शन जे 2 सेलमध्ये कम्युनिकेशन करतात, आणि तिसरं आहे अधेरिंग जंक्शन जे वेगवेगळ्या सेलना अधेर किंवा सिमेंट करण्याचं काम करतं. सो इथं आपला इपिथेलियल टिश्यू कंप्लीट झाला. आत्ता जो आपण स्टडी करतोय त्या टिश्यूचं नेम आहे कनेक्टिव्ह टिश्यू. सो सी कनेक्टिव्ह टिश्यूचा मी चार्ट या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. सो कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे याचे आपण किती टाईप सांगितलेले आहेत? सो कनेक्टिव्ह टिश्यू मेन आपण 3 टाईपमध्ये डिवाइड केला.
फर्स्ट जो सांगितला तो होता लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू अँड थर्ड स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. सो त्यातला फर्स्ट जो आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, ज्याच्यामध्ये सेल्स आणि फायबर्स लूजली अरेंज झालेले असतात. आणि या लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण 2 सबटाईप स्टडी केले, एरिओलार अँड ॲडिपोज. आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू आपण कंप्लीट केला. लूज नंतर सेकंड पाहिला आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे 2 टाईप सांगितले, डेन्स रेग्युलार आणि डेन्स इर्रेग्युलार. मग यात काय फरक आहे, तर डेन्स रेग्युलार हा जो टिश्यू आहे याच्यामध्ये सेल्स आणि फायबर रेग्युलरली किंवा पॅरलली एकमेकांना अलाइन झालेले असतात. आणि डेन्स इर्रेग्युलारमध्ये सेल्स आणि फायबर इर्रेग्युलरली अरेंज झालेले असतात. मात्र दोन्हींमध्ये डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सेल्स आणि फायबर एकदम कॉम्पॅक्टली टाईटली पॅक असतात. हे नीट लक्षात ठेवा. डेन्स रेग्युलार आपला कंप्लीट झालेला आहे आणि त्यात आपण टेंडॉन आणि लिगामेंट हे दोन्ही टाईप स्टडी केले. त्यापैकी जो टेंडॉन आहे या टेंडॉनचं काम असतं इट कनेक्ट्स मसल टू द बोन, मसल्स बोनना कनेक्ट करणं. आणि सेकंड जो लिगामेंट आहे याचं फंक्शन असतं इट कनेक्ट्स बोन टू द बोन. आणि मी या आधीच्याही लेक्चरमध्ये सांगितलं की या टेंडॉन आणि लिगामेंटवरती या आधी नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. तर डेन्स रेग्युलार नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत डेन्स इर्रेग्युलार कनेक्टिव्ह टिश्यू. सो बघा, डेन्स इर्रेग्युलार कनेक्टिव्ह टिश्यू. सो सगळ्यात फर्स्ट डेन्स टिश्यू आहे म्हणजे याच्यामधल्या सेल्स आणि फायबर्स टाईटली किंवा कॉम्पॅक्टली पॅक झालेले आहेत. मात्र नेक्स्ट आहे इर्रेग्युलार. आता इर्रेग्युलार म्हणजे काय, तर पहा, तर डेन्स म्हणजे सेल्स आणि फायबर्स कॉम्पॅक्टली पॅक असणं. तर इर्रेग्युलार म्हणजे काय बघा. सो इन डेन्स इर्रेग्युलार कनेक्टिव्ह टिश्यू देअर आर फायब्रोब्लास्ट and many fibers which are differently arranged or which oriented differently. सो बघा, डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये फायब्रोब्लास्ट आणि फायबर्स आहेत. आणि हे ओरिएंट जे झालेत यांचं जे ओरिएंटेशन आहे ते पॅरलल नाही आहे किंवा रेग्युलर नाही आहेत, ते डिफरंटली ओरिएंट झालेले आहेत. सो आता फायब्रोब्लास्ट आणि फायबर्स माहिती आहेत का बघा, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. फायब्रोब्लास्ट ह्या अशा सेल्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूमधल्या ज्या फायबर्स सिक्रेट करण्याचं काम करतात. बऱ्यापैकी सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायब्रोब्लास्ट आहेत, फक्त ब्लडमध्ये नाही आहेत. आणि दुसरं फायबर्स या ज्या फायब्रोब्लास्ट जे फायबर्स सिक्रेट करतात हे 2 टाईपचे असतात, कोलॅजन फायबर आणि इलास्टिन फायबर. दोन्हीचेही फंक्शन वेगवेगळे आहेत. तर हा जो डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे याच्यामध्ये कोलॅजन फायबर जास्त असतात. ओके, सो इन डेन्स irregular connective tissue, fibroblasts and fibers are compactly arranged but they oriented differently, means they are not parallel, they are not arranged parallel or in row, hence it is called as dense irregular connective tissue and mainly its location is skin. So mostly हा जो डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो आपल्याला स्किनमध्ये पाहायला मिळतो. सो या ठिकाणी आपला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू कंप्लीट झालेला आहे. सो पुन्हा बघा, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याचे 2 टाईप, एरिओलार अँड ॲडिपोज. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू याचेही 2 टाईप, डेन्स रेग्युलर अँड डेन्स इर्रेग्युलर. रेग्युलरमध्ये 2 एक्झाम्पल, टेंडॉन अँड लिगामेंट. इर्रेग्युलरमध्ये एक्झाम्पल दिलेलं नाही, फक्त लोकेशन लक्षात ठेवायचं आहे की तो स्किनमध्ये लोकेट झालेला आहे. सो या ठिकाणी आपला सेकंड कनेक्टिव्ह टिश्यूचा सेकंड टाईप डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. सो लास्ट टाईप आहे
स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, सो स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स येतात, तर फॉर एक्झाम्पल कार्टिलेज, bone and blood. So these are included in special connective tissue. So connective tissue मध्ये कार्टिलेज, बोन आणि ब्लड हे 3 कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत ते इन्क्लूड होतात. तीनही महत्त्वाचे आहेत. सो यांचं स्ट्रक्चर, लोकेशन व्यवस्थित समजून घ्या. सो या 3 मधला फर्स्ट आपण स्टार्ट करतोय कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. सो फर्स्ट इज कार्टिलेज. So next in cartilage, first is structure. कार्टिलेजचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. सो इंटरसेल्युलर मॅट्रिक्स जे आहे, आता याच्याही मध्ये आपल्याला तिन्ही गोष्टी बघायच्या आहेत, मॅट्रिक्स, फायबर्स आणि सेल. सो याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आहेत, मॅट्रिक्स आहे, फायबर्स आहे आणि सेलही आहेत. याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे हे नीट लक्षात ठेवा. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅट्रिक्स. याचं जे मॅट्रिक्स आहे ते कसं आहे बघा, इंटर सेल्युलर मॅट्रिक्स is solid and pliable. सो फर्स्ट याच्यामध्ये जे मॅट्रिक्स आहे, इंटरसेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे सेलच्या मध्ये, 2 सेलच्या मध्ये जे मॅट्रिक्स आहे इंटरसेल्युलर मॅट्रिक्स हे सॉलिड आहे आणि प्लिएबल आहे. प्लिएबल आहे म्हणजे तुम्ही त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करून थोडंफार त्याच्यामध्ये मूवमेंट आणता येते. सो सॉलिड आहे आणि प्लिएबल आहे, बट इट कॅन रेजिस्ट कॉम्प्रेशन. सो कॉम्प्रेशन जे आहे ते प्रेशरमुळे होणार आहे, हे कॉम्प्रेशन मात्र हा रेजिस्ट करू शकतो. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत, सो सेकंड पॉईंट इज सेल्स. सो मी स्टार्टला सांगितलं कार्टिलेज या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये, आता कनेक्टिव्ह टिश्यू आहे किंवा टिश्यू आहे म्हणजे सेल्स असणार वेगवेगळ्या. कनेक्टिव्ह टिश्यूची स्पेशालिटी ही आहे की त्याच्यामध्ये सेलच्या मध्ये मॅट्रिक्स किंवा ग्राउंड सबस्टन्स असतो. सो तो ग्राउंड सबस्टन्स कसा आहे ते याच्यामध्ये सांगणं महत्त्वाचं आहे. सेल किंवा सेलला वेगळा नेम असेल तर, आणि फायबर्स. सो ह्या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्याच आहेत स्ट्रक्चरमध्ये. सो सेकंड इज सेल. आता यांच्या ज्या सेल्स असतात कार्टिलेजच्या, या सेल्सना कॉन्ड्रोसाइट असं म्हटलं जातं. कॉन्ड्रोसाइट याचा अर्थ होतो कॉन्ड्रीन म्हणजे कार्टिलेज. कॉन्ड्रीन या शब्दाचा अर्थ होतो कार्टिलेज आणि CYTE साइट. साइट म्हणजे सेल. सो कार्टिलेजच्या ज्या सेल आहेत त्यांना म्हटलं जातं कॉन्ड्रोसाइट. आता या ज्या कॉन्ड्रोसाइट आहेत कुठेही प्रेझेंट नाहीत, तर त्यांचं लोकेशन जे आहे ते एका कॅव्हिटीमध्ये लोकेट झालेलं असतात. सो दीज सेल्स आर प्रेझेंट in small cavities and these cavities are called lacunae. त्याच्या कॉन्ड्रोसाइट नावाच्या ज्या सेल्स आहेत या स्मॉल कॅव्हिटीजमध्ये प्रेझेंट असतात आणि या कॅव्हिटीजना लॅक्युनी असं म्हटलं जातं. सो आपण जर याचं स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चरमध्ये बघा, हा जर कार्टिलेज असेल तर त्याचा आउटरमोस्ट कव्हरिंग जे आहे त्याला म्हटलं जातं पेरिकॉन्ड्रियम. तुम्ही आत्ताच बघितलं की कॉन्ड्रीन म्हणजे कार्टिलेज आणि पेरी म्हणजे चाकडेने. सो कार्टिलेजच्या कडेने जे मेम्ब्रेन आहे याला म्हटलं जातं पेरिकॉन्ड्रियम. नेक्स्ट याच्यामध्ये मॅट्रिक्स असतं जे सॉलिड आहे, प्लिएबल आहे
मॅट्रिक्स वेगवेगळ्या प्रकारचं असतं, काहींमध्ये सॉलिड असतं, काहींमध्ये जेली लाईक असतं, काहींमध्ये फ्लुइड असतं. सो याचं मॅट्रिक्स सॉलिड आणि प्लिएबल आहे. याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत या सेल्सना कॉन्ड्रोसाइट असं नेम दिलेलं आहे आणि या ज्या कॉन्ड्रोसाइट आहेत ह्या मॅट्रिक्समध्ये कुठेही लोकेट नाहीत झालेल्या. तर या टाईपच्या अशा लॅक्युनीज आहेत किंवा कॅव्हिटीज आहेत आणि या कॅव्हिटीजच्या आत कॉन्ड्रोसाइट ज्या आहेत त्या लोकेट झालेल्या आहेत. ही म्हणजे एक सेल. एका लॅक्युनीमध्ये 2 ते 3 कॉन्ड्रोसाइट ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. सो या पद्धतीनं याच्यामध्ये कॉन्ड्रोसाइट आहेत. जर तुम्ही स्टेट बोर्ड रीड केलं तर स्टेट बोर्डमध्ये कॉन्ड्रोसाइट आणि कॉन्ड्रोब्लास्ट असे 2 नेम दिलेले आहेत. त्यापैकी कॉन्ड्रोसाइट ज्या आहेत ह्या मॅच्युअर सेल असतात आणि कॉन्ड्रोब्लास्ट ज्या आहेत या इनमॅच्युअर सेल असतात, जे या लोकेशनला प्रेझेंट असतात. आणि ह्या कॉन्ड्रोब्लास्टच मॅच्युअर होतात आणि काय तयार होतात त्यांच्यापासून कॉन्ड्रोसाइट तयार होतात. सो मुलांना पुन्हा एकदा ऐका. कॉन्ड्रीन किंवा कार्टिलेजलाच काय म्हणायचं, कॉन्ड्रीन. सो या कार्टिलेजच्या बाजूचं जे कव्हरिंग आहे याला म्हटलं जातं पेरिकॉन्ड्रियम. याच्यामध्ये जे मॅट्रिक्स आहे याला म्हटलं जातं कॉन्ड्रीन. याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत या सेल्सना म्हटलं जातं कॉन्ड्रोसाइट. पण 2 टाईपच्या सेल्स सांगितलेल्या आहेत स्टेट बोर्डमध्ये. NCERTमध्ये फक्त कॉन्ड्रोसाइट सांगितलं आहे. फक्त माहितीसाठी कॉन्ड्रोसाइट या मॅच्युअर सेल असतात आणि अशाच कॉन्ड्रोब्लास्टही असतात. तर या ज्या कॉन्ड्रोब्लास्ट आहेत ह्या इमॅच्युअर सेल असतात. ह्या कॉन्ड्रोब्लास्टच मॅच्युअर होतात आणि त्यांच्यापासून काय तयार होतो, कॉन्ड्रोसाइट ही मॅच्युअर सेल जी आहे ती त्यांच्यापासून तयार होते. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये जे मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सला काय नेम दिलेला आहे, कॉन्ड्रीन असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पेरिकॉन्ड्रियम झालं, कॉन्ड्रीन झालं, कॉन्ड्रोब्लास्ट सांगितलं आणि या ज्या आहेत या कॉन्ड्रोसाइट आहेत. कॉन्ड्रीन हे मॅट्रिक्स आहे बाजूला असणारं. तर या पद्धतीनं आणि या ज्या कॅव्हिटीज आहेत या कॅव्हिटीजना लॅक्युनी असं म्हटलं जातं. तर हे कार्टिलेजचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात घ्या. स्ट्रक्चरनंतर नेक्स्ट जे आहे ते आपण याचं फंक्शन पाहणार आहोत. पण फंक्शन स्टार्ट करण्याआधी बऱ्याचदा व्हर्टिब्रेट आठवते का बघा, आपण किंगडम ॲनिमॅलिया स्टडी केलेला आहे. फायलम, सब फायलम, फायलम कॉर्डेटा जो आहे त्याचे 3 सब फायलम आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्राटा. व्हर्टिब्राटा म्हणजे नोटोकॉर्ड रिप्लेस होऊन काय तयार होतो, व्हर्टेब्रल कॉलम. तर हे जे व्हर्टिब्रेट्स आहेत या व्हर्टिब्रेटच्या एम्ब्रिओमध्ये म्हणजे सुरुवातीच्या डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये कार्टिलेज असतो आणि हाच कार्टिलेज अडल्टमध्ये बोनमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. म्हणजे कार्टिलेज नंतर डेव्हलप होतो, हार्ड होतो आणि बोन तयार होतो. सो स्टेटमेंट पुन्हा बघा, NCERTमध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे, कार्टिलेज इन व्हर्टिब्रेट embryo is replaced by bones. सो व्हर्टिब्रेटचे जे एम्ब्रियो आहेत, व्हर्टिब्राटा हा जो सब फायलम आहे त्याच्यामध्ये पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स, मॅमेलिया असे क्लास येतात. तर या व्हर्टिब्रेटचे जे एम्ब्रियो असतात या एम्ब्रियोमध्ये सुरुवातीला कार्टिलेज असतो, पण हाच कार्टिलेज रिप्लेस होऊन काय डेव्हलप होतात, बोन इन अडल्ट. जेव्हा तो एम्ब्रियो अडल्टमध्ये डेव्हलप होतो तेव्हा त्या एम्ब्रियोचे जे कार्टिलेज आहेत ते बोनमध्ये डेव्हलप होतात. सो हे एक फीचर नीट लक्षात ठेवा. सो आपण पाहतोय स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातला फर्स्ट आहे कार्टिलेज. त्याचं मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं. सो कार्टिलेजमध्ये ह्या मेन 2 तरी पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत, मॅट्रिक्स आणि सेल. कार्टिलेजचं जे मॅट्रिक्स आहे इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स हे सॉलिड आहे आणि प्लिएबल आहे, बट इट कॅन रेजिस्ट कॉम्प्रेशन. याच्यामध्ये ज्या सेल आहेत या सेल्सना कॉन्ड्रोसाइट असं म्हटलं जातं. या सेल स्मॉल कॅव्हिटीजमध्ये प्रेझेंट असतात आणि या कॅव्हिटीना लॅक्युनी असं म्हटलं जातं. आणि फायनली सांगितलं की व्हर्टिब्रेटचे जे एम्ब्रियो आहेत यांच्यामध्ये कार्टिलेज असतो, मात्र हेच एम्ब्रियो जेव्हा अडल्टमध्ये डेव्हलप होतात तेव्हा त्यांचा
कार्टिलेज बोननी रिप्लेस झालेला असतो. सो हे कार्टिलेजचं आपण स्ट्रक्चर बघितलं. नेक्स्ट बघा लोकेशन. स्ट्रक्चर नंतर नेक्स्ट पॉईंट आहे लोकेशन. तर लोकेशन व्यवस्थित बघा, डायग्राम समजली असेल सगळ्यांना. Okay, so in location main it is present at the tip of nose. नोजच्या टिपला हा कार्टिलेज हा कनेक्टिव्ह टिश्यू पाहायला मिळतो. नेक्स्ट आउटर इयर जॉईंट्समध्ये पाहायला मिळतो. थर्ड बिटवीन ॲडजेसंट व्हर्टिब्री, between adjacent bone of vertebral column and bones of hand and limb. सो या लोकेशनला कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतो. फर्स्ट ॲट द टिप ऑफ नोज, सेकंड आउटर इयर जॉईंट जे आहेत त्याच्यामध्ये, बिटवीन ॲडजेसंट बोन ऑफ व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलममध्ये जे छोटे छोटे व्हर्टिब्री असतात रिंग लाईक, तर दोन व्हर्टिब्रींच्या मध्ये हा कार्टिलेज असतो. त्यानंतर बोन्स, लॉंग बोन जे आहेत ते हँड आणि लिम्समधले बोन, तर यांच्यामध्ये सुद्धा कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतो. सो हे सांगितलं तुम्हाला स्ट्रक्चर. आणि याचं मेन फंक्शन आहे सपोर्ट करणं, थोडीशी प्लियाबिलिटी त्या टिश्यूला देणं, शेप देणं. हे जे मेन फंक्शन आहे हे कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यूचे आहेत. सो NCERTमध्ये जास्त फंक्शन्स दिलेले नाही आहेत. NCERTमध्ये स्ट्रक्चर आणि लोकेशन दिलेलं आहे, त्याचे पॉईंट बोर्डवरती आहेत, हे व्यवस्थित लर्न करा. कार्टिलेजच्या स्ट्रक्चरमध्ये मॅट्रिक्स आणि सेल सांगायचं आहे, आणि लोकेशनमध्ये टिप ऑफ नोज, जॉईंट्स ऑफ आउटर इयर and in between adjacent bone of vertebral column, bones of hand and bones of limb. या ठिकाणी आपला कार्टिलेज हा स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कंप्लीट झालेला आहे. यानंतर नेक्स्ट कनेक्टिव्ह टिश्यू आपण पाहणार आहोत बोन. सो पहा, सो नेक्स्ट स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू इज बोन. सो हा जो बोन आहे याचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. सो बोनच्या स्ट्रक्चरमध्ये काही पॉईंट स्टेट बोर्डमधलेही मी याच्यामध्ये ॲड करणार आहे, कारण स्टेट बोर्डमध्ये त्या ठिकाणी हॅव्हर्जन सिस्टीम दिलेली आहे जी NCERTमध्ये दिलेली नाही. आणि आत्ताच जो आपण कार्टिलेज हा कनेक्टिव्ह टिश्यू कंप्लीट केला, तर कार्टिलेजबद्दल बेसिकली मी तुम्हाला त्याच्यामध्ये असणारं मॅट्रिक्स किंवा त्याच्यामध्ये असणारे सेल्स हे सांगितलेले आहेत. फायबर्स NCERTमध्ये दिलेले नाहीत, मात्र स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे. तर कार्टिलेजमध्ये कोलॅजन आणि इलास्टिन दोन्ही टाईपचे फायबर्स पाहायला मिळतात. आणि ह्या कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यूचे मेन 4 टाईप स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. त्यात फर्स्ट दिलेला आहे हायालाइन कार्टिलेज, सेकंड जो दिलेला आहे तो आहे इलास्टिक कार्टिलेज, नेक्स्ट आहे फायब्रो कार्टिलेज आणि लास्ट आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. हे सगळे त्यांच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती आहेत. हायालाइन कार्टिलेज हा जो फर्स्ट टाईप आहे याचं जे मॅट्रिक्स आहे ते ब्लूइश व्हाईट जेल लाईक असतं. सो हायालाइन मीन्स ग्लास लाईक. सो ग्लास लाईक मॅट्रिक्स आहे म्हणून त्याला हायालाइन कार्टिलेज असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये कोलॅजन फायबर प्रेझेंट असतात. नेक्स्ट जो सांगितला इलास्टिक कार्टिलेज, याच्यामध्ये मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये इलास्टिन फायबर्स प्रेझेंट असतात, पेरिकॉन्ड्रियम असतं. नेक्स्ट सांगितलं आहे फायब्रो कार्टिलेज. फायब्रो कार्टिलेजमध्ये मात्र पेरिकॉन्ड्रियम नसतो आणि कोलॅजन फायबर जे आहेत ते प्रेझेंट असतात. तो सगळ्यात जास्त रिजिड आहे आणि वेगवेगळ्या व्हर्टिब्रींना, पर्टिक्युलरली 2 व्हर्टिब्रींच्या मध्ये हा फायब्रो कार्टिलेज असतो आणि व्हर्टिब्रींना त्यांच्या लोकेशनला ठेवण्याचं काम करतो.
आणि शेवटचा जो दिलेला आहे तो आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. हा जो कॅल्सिफाईड कार्टिलेज आहे याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट झाल्यामुळे तो जास्त रिजिड झालेला असतो. पर्टिक्युलरली ओल्ड पीपलमध्ये हा पाहायला मिळतो आणि जे जॉईंट्स असतात त्या जॉईंटच्या ठिकाणी हा कॅल्सिफाईड कार्टिलेज असतो ज्याच्यामध्ये मूवमेंट पेनफुल होतात. सो कॅल्सिफाईड कार्टिलेज म्हणजे कार्टिलेजमध्ये कॅल्शियम डिपॉझिट झाल्यामुळे त्यांची जास्त मूवमेंट जी आहे ती अलाव केली जात नाही. सो हे मी तुम्हाला स्टेट बोर्डमधलं कंटेंट सांगितलं की स्टेट बोर्डमध्ये या वेळी दिलेलं आहे की कार्टिलेज NCERTमध्ये आपण पाहिलं फक्त स्ट्रक्चर आणि लोकेशन एवढंच दिलेलं आहे. मात्र स्टेट बोर्डमध्ये हा जो कार्टिलेज आहे याचे 4 टाईप दिलेले आहेत. हायलाइन कार्टिलेज सेकंड दिलेला आहे, इलास्टिक कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज अँड कॅल्सिफाईड कार्टिलेज. तुम्ही जर रीड केलं तर तुमच्या लक्षात येईल की मॅट्रिक्स कुठल्या प्रकारचा आहे, पेरिकॉन्ड्रियम आहे की नाही, फायबर्स कोणत्या प्रकारचे आहेत, ही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि लोकेशन मेन कुठे आहे. सो त्यावेळी तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. सो आपला मेन फोकस नीट असल्यामुळे आपल्याला NCERTमधलं कंटेंट व्यवस्थित करायचं आहे. सो नेक्स्ट आता जो बोन हा पॉईंट शिकवते आहे तर हा जो बोन आहे हे दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे. स्टेट बोर्ड आणि NCERT दोन्हींमधलं कंटेंट मी सांगणार आहे कारण याच्यामध्ये असणारी हॅव्हर्जन सिस्टीम जी आहे ती स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहे, NCERTमध्ये दिलेली नाही. सो त्यामुळे आपण तेही कंटेंट पाहणार आहोत. सो बोन जो आहे याच्यामध्ये सुद्धा मॅट्रिक्स, सेल या गोष्टी पाहायला मिळतात. मग आता याचं जे मॅट्रिक्स आहे हे मॅट्रिक्स कसं आहे हे आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल याचं जे मॅट्रिक्स आहे हे हार्ड अँड नॉन प्लिएबल असतं. हार्ड अँड नॉन प्लिएबल बघा, हार्ड आहे आणि प्लिएबिलिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल इयरमध्ये सपोज कार्टिलेज प्रेझेंट आहे, प्रेशर अप्लाय केलं तर थोडंफार शेप चेंज होणं. मात्र हे कॅरेक्टरिस्टिक बोनमध्ये पाहायला मिळत नाही. तुम्ही प्रेशर अप्लाय केलं त्याचा शेप चेंज होणार नाही, खूप प्रेशर अप्लाय केलं ब्रेक होईल पण ते चेंज होत नाही. म्हणजे हार्ड आणि नॉन प्लिएबल असं बोनचं मॅट्रिक्स असतं. नेक्स्ट मॅट्रिक्स ऑफ बोन ऑल्सो कॉल्ड ॲज ऑसिन. बोनचं जे मॅट्रिक्स आहे त्यालाच काय म्हटलं जातं, ऑसिन. आपण आत्ताच कार्टिलेज स्टडी केला आणि कार्टिलेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याच्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, कॉन्ड्रीन. तसं बोनच्या मॅट्रिक्सला म्हटलं जातं ऑसिन. आता हे जे ऑसिन आहे इट इज रिच इन कॅल्शियम. कॅल्शियमनी रिच असतं किंवा कॅल्शियमचा हा मेन सोर्स आहे, त्यात भरपूर कॅल्शियम प्रेझेंट असतं आणि याच्यामुळेच ते जे मॅट्रिक्स आहे ते हार्ड बनलेलं असतं. सो पर्टिक्युलरली स्टेट बोर्डमध्ये देताना असं दिलेलं आहे दॅट मॅट्रिक्स इज मेड अप ऑफ हायड्रॉक्सी ॲपाटाईट. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे Ca10 PO4 6OH ट्वाइस. तर हे जे आहे हे हायड्रॉक्सी ॲपॅटाईट आणि हे जे हायड्रॉक्सी ॲपॅटाईट आहे याच्यामुळेच ते जे मॅट्रिक्स आहे बोनचं त्याला हार्डनेस मिळतो किंवा ते स्ट्रॉंग होतं. नेक्स्ट आता स्ट्रक्चरमध्ये ही आपण इन्फॉर्मेशन बघितली मॅट्रिक्सबद्दल. नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत सेल. तर याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्स कशा असतात बघा. जसं आपण कार्टिलेज स्टडी केला आणि कार्टिलेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या सेल्सना काय म्हटलं जातं, कॉन्ड्रोसाइट. तसं बोनच्या ज्या सेल आहेत या सेलना म्हटलं जातं ऑस्टिओसाइट. ऑस्टिओन म्हणजे बोन, ऑस्टिओसाइट ऑस्टिओ बोन, साइट म्हणजे सेल. तसं ऑसिन म्हणजे त्याचा मॅट्रिक्स. आता बघा याच्यामध्ये ज्या ऑस्टिओसाइट्स आहेत सेल्स कॉल्ड ऑस्टिओसाइट, याच्या सेल्सना ऑस्टिओसाइट असं म्हटलं जातं. सेकंड थिंग ऑस्टिओसाइट आर प्रेझेंट इन ऑस्टिओसाइट आर प्रेझेंट इन लॅक्युनी. जसं मगाशी तुम्ही कार्टिलेजच्या सेल बघितल्या त्या स्कॅटर नाही आहेत किंवा इकडे तिकडे प्रेझेंट नाही आहेत. सो कॅव्हिटीज आहेत ज्यांना लॅक्युनी असं म्हटलं जातं, त्याच्या आतमध्ये त्या सेल्स प्रेझेंट असतात.
तशा बोनच्या ज्या सेल आहेत ऑस्टिओसाइट यासुद्धा काही कॅव्हिटीजमध्ये प्रेझेंट असतात. तर या ठिकाणी इथे सुद्धा 2 टाईपच्या बोन सेल्स आहेत. एक जे आहे आत्ताच सांगितलं ऑस्टिओसाइट आणि दुसरी आहे ऑस्टिओब्लास्ट. ऑस्टिओसाइट ज्या आहेत या इनॅक्टिव्ह किंवा मॅच्युअर सेल असतात. सो इनॅक्टिव्ह. आणि ऑस्टिओब्लास्ट ज्या आहेत या ॲक्टिव्ह सेल्स असतात किंवा त्या मॅच्युअर झालेल्या नाही आहेत, मॅच्युअर होणार आहेत. सो इथपर्यंत आपण बघितलं. नेक्स्ट बघा, आता बोनचं जे स्ट्रक्चर आहे याचे डायग्रॅमॅटिकली जर आपण पाहिलं तर अजून तुमच्या लक्षात येईल. सो समजा हा बोनचा क्रॉस सेक्शन असेल तर याच्या बाजूचं हे जे कव्हरिंग आहे या कव्हरिंगला म्हटलं जातं पेरिऑस्टियम. ठीक आहे, या कव्हरिंगला पेरिऑस्टियम असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आता याच्या ज्या सेल्स आहेत किंवा याच्यामध्ये जी हॅव्हर्जन सिस्टीम दिसते ते आपण बघूया. सो याच्यामध्ये या पद्धतीनं मॅट्रिक्स जे आहे ते अरेंज झालेलं असतं. सो मॅट्रिक्स ऑफ बोन इट इज अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ लॅमिनी. बोनचं जे मॅट्रिक्स आहे हे सर्क्युलर फॅशनमध्ये जे अरेंज झाले त्यातलं एक सर्कल म्हणजे एक लॅमिनी. सो असं कॉन्सेंट्रिक सर्क्युलरच्या फॉर्ममध्ये ह्या बोनचं मॅट्रिक्स जे आहे ते प्रेझेंट असतं. नीट आहे का? यातलं एक सर्कल म्हणजे याला म्हटलेलं एक लॅमिनी. मग आता हे सर्कल्स कशाचे बनलेले आहेत तर त्याचं स्ट्रक्चर बघा. सो या वेळी हे जे सर्कल्स आहेत हे प्रेझेंट आहेत. तर या सर्कल्समध्ये मी ज्या ड्रॉ केलेल्या आहेत या कॅव्हिटीज आहेत ज्यांना म्हटलं जातं लॅक्युनी. आणि या लॅक्युनीच्या आतमध्ये या बोन सेल्स प्रेझेंट असतात ज्यांना आपण म्हणतोय ऑस्टिओसाइट. आणि ह्या ज्या लॅक्युनी आहेत यांच्यापासून असे फाईन थ्रेड लाईक स्ट्रक्चर अराईज होतं. याला म्हटलं जातं कॅनॅलिक्युली. कॅनॅलिक्युली. सो आता नीट बघा, बोनचं मॅट्रिक्स कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये अरेंज झालेलं आहे आणि या सर्कल्सनाच आपण काय म्हणतोय लॅमेली. मग आता बघा ह्या ज्या लॅमेली आहेत ह्या कशापासून बनलेल्या आहेत. सो लॅमेली आर मेड अप ऑफ लॅक्युनी या कॅव्हिटीजपासून बनलेल्या आहेत. सो नेक्स्ट, लॅमेली आर मेड अप ऑफ लॅक्युनी. आणि या ज्या लॅक्युनी आहेत ह्या फ्लुइड फील्ड कॅव्हिटी आहेत. फ्रॉम लॅक्युनी फाईन कॅनाल radiate which are also called as canaliculi. ठीक आहे, आता या ठिकाणी अंडरलाईन केलेल्या प्रत्येक वर्डचं मीनिंग आपल्याला कळलं पाहिजे. सो याचं जे मॅट्रिक्स आहे बोनचं मॅट्रिक्स जे आहे ते कशा फॉर्ममध्ये अरेंज झालेलं आहे तर कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक एकच सेंटर असणारे सर्कल. तर तुम्ही बघू शकता हे कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत, एकच सेंटर असणारे हे सर्कल्स आहेत. या फॉर्ममध्ये बोनचं मॅट्रिक्स अरेंज झालेलं आहे. यातल्या एका सर्कलला काय म्हटलं जातं लॅमेली असं म्हटलं जातं. सो लॅमेली पहिला वर्ड लक्षात आला का बघा. ते जे कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत या सर्कल्सना काय म्हणायचं लॅमेली. मग हे लॅमेली बनलेत कशापासून तर अशा
फ्लुइड फिल्ड कॅव्हिटीजपासून. ह्या फ्लुइड फिल्ड कॅव्हिटीज आहेत आणि या कॅव्हिटीजनाच काय म्हटलं जातं, लॅक्युनी. सो पहिला सांगितला लॅमेली. लॅमेली आर मेड अप ऑफ लॅक्युनी. मग या लॅक्युनीच्या आत काय आहेत, तर आपल्या बोन सेल, ऑस्टिओसाइट नावाच्या ज्या बोन सेल आहेत त्या या लॅक्युनीच्या आत प्रेझेंट आहेत. पुढचा मुद्दा आहे कॅनॅलिक्युली. कॅनॅलिक्युली म्हणजे काय, तर लॅक्युनींपासून फाईन कॅनल अराईज होत आहेत. बघा आता ही जर एक लॅक्युनी असेल आणि तिच्या आतमध्ये असणारे ह्या बोन सेल्स आहेत ऑस्टिओसाइट, तर या लॅक्युनीपासून फाईन कॅनल असे अराईज होतात. तर हे जे फाईन कॅनल्स आहेत या कॅनल्सनाच काय म्हटलं जातं, कॅनॅलिक्युली असं म्हटलं जातं. आणि हे जे कॅनॅलिक्युली आहेत हे मॅट्रिक्समधून ट्रान्सफर्स होतात. एका लॅमेलीमधल्या कॅनॅलिक्युली दुसऱ्या लॅमेलीमधल्या कॅनॅली किंवा ह्या ज्या लॅक्युनी आहेत या लॅक्युनना अटॅच होतात. म्हणजे बघा ही एक लॅक्युनी आहे आणि दुसऱ्या सर्कलमधली ही एक लॅक्युनी आहे. लॅक्युनीच्या आत काय आहेत, आपल्या बोन सेल्स ऑस्टिओसाइट. आणि ह्या लॅक्युनीपासून काय अराईज झाली, थ्रेड लेग स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतोय कॅनॅलिक्युली. सो हे कॅनॅलिक्युली मॅट्रिक्समधून जाऊन दुसऱ्या सर्कलमधली जी लॅक्युनी आहे तिला अटॅच होते. सो या पद्धतीचं स्ट्रक्चर जे आहे ते फॉर्म होतं. इथपर्यंत समजलं का बघा. सेंटरला हा जो कॅनल दिसतोय या कॅनलला म्हटलं जातं हॅवर्जियन कॅनल. हॅवर्जियन कॅनल, हॅवर्जियन कॅनल असं म्हटलं जातं. आणि हा जो हॅवर्जियन कॅनल आहे याच्यामध्ये इथपर्यंत कंटेंट लिहून घेतले का नोटबुकमध्ये. बघा मॅट्रिक्स जे आहे हार्ड आणि नॉन प्लिएबल आहे. हार्ड आणि नॉन प्लिएबल मॅट्रिक्सलाच काय म्हणायचं, ऑसिन. याचा हार्डनेस कशामुळे आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम किंवा हायड्रॉक्सी ॲपेटाईट असं नेम आहे, CA10PO46OH ट्वाईस. याच्यामुळे त्याला हार्डनेस मिळाला आहे. मग आता हे जे मॅट्रिक्स आहे याची आपण अरेंजमेंट पाहतोय. तर सेंटरला जो सांगितला तो तुम्हाला हॅवर्जियन कॅनल सांगितला. आणि हा जो हॅवर्जियन कॅनल आहे याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स आणि नर्व्स ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. या ठिकाणी ब्लड व्हेसल आणि नर्व्स ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सेंटरच्या कॅनलमध्ये प्रेझेंट असतात. आणि ही जी सिस्टीम सांगितली ह्या सगळ्या सिस्टीमला हॅवर्जियन सिस्टीम असं म्हटलं जातं. सो मुलांनो शांतपणे पुन्हा एकदा कंटेंट रिपीट करा. आपण कोणता कनेक्टिव्ह टिश्यू स्टडी करतोय, स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. त्यात फर्स्ट कोणता बघितला, कार्टिलेज. आणि सेकंड आपण पाहतोय तो म्हणजे बोन. बोनचं मॅट्रिक्स कसं असतं, हार्ड अँड नॉन प्लिएबल. नेक्स्ट याचा हार्डनेस कशामुळे आहे, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम स्टोअर आहे त्यामुळे. कुठला सॉल्ट प्रेझेंट आहे, हायड्रॉक्सी ॲपेटाईट, CA10PO46OH ट्वाईस. आता बोनचं हेच जे मॅट्रिक्स आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये दिसतं आपल्याला, कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये अरेंज झालेलं आहे. यातल्या एका सर्कलला काय म्हणायचं, लॅमेली. हे लॅमेली जे आहेत ते कशापासून बनलेले आहेत, अशा फ्लुइड फिल्ड कॅव्हिटीजपासून. आणि त्या कॅव्हिटींना म्हटलेलं आहे लॅक्युनी. ओके, लॅक्युनीच्या आत काय आहे, तर बोन सेल्स आहेत. बोन सेल्स दोन प्रकारच्या असतात, ऑस्टिओसाइट आणि दुसऱ्या सांगितल्या ऑस्टिओब्लास्ट. ऑस्टिओसाइट या इनॅक्टिव्ह बोन सेल आहेत, तर ऑस्टिओब्लास्ट या इमॅच्युअर आणि ॲक्टिव्ह बोन सेल्स आहेत. तर ह्या दोन्ही सेल या लॅक्युनीच्या आत प्रेझेंट असतात. पुढचा सायंटिफिक वर्ड आला तो म्हणजे या लॅक्युनींपासून फाईन कॅनल्स अराईज होतात आणि यांना म्हटलं जातं कॅनॅलिक्युली. आणि हे जे कॅनॅलिक्युली आहेत एका लॅमेलीमधल्या लॅक्युनीचे कॅनॅलिक्युली दुसऱ्या लॅमेलीमधल्या लॅक्युनीला अटॅच होतात, तिथं जाऊन रॅडिएट होतात. तर यावेळी ही अरेंजमेंट आहे. तर या सगळ्या अरेंजमेंटला आपण हॅवर्जियन सिस्टीम म्हणतोय. ह्याच्या सेंटरला आपल्याला एक कॅनल बघायला मिळतो, याला हॅवर्जियन कॅनल असं म्हणतात. आणि या कॅनलमध्ये ब्लड व्हेसल्स आणि नर्व्स ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. सो बघा बोनमध्ये ब्लड व्हेसल आणि नर्व्स हा पेरिऑस्टियम क्रॉस करून त्याच्या आतमध्ये एंटर करतात.
सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ मॅट्रिक्स ऑफ बोन. सगळ्यांनी इथपर्यंत कळलं का बघा. याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अजून एक गोष्ट जी याच्यामध्ये आलेली नाही आहे ती म्हणजे याच्यामध्ये कोलॅजन फायबर जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो कोलॅजन फायबर्स आर प्रेझेंट इन बोन. सो बाकी सगळं कंटेंट NCERTमधलं स्टेट बोर्डमधलं आलेलं आहे. सगळ्यांना पॉईंट क्लिअर आहे का बघा. बोर्डवरचं कंटेंट पुन्हा बघा, नोट डाऊन करा आणि जर कोणत्याही पॉईंटमध्ये समजायला डिफिकल्ट झालं तर डाऊट विचारा. ऑस्टिओसाइट, ऑस्टिओब्लास्ट, लॅमिली, लॅक्युनी आणि कॅनेलिक्युली हे पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. याशिवाय हॅव्हर्जियन कॅनॉल आणि ही आहे हॅव्हर्जियन सिस्टीम. सो अजून एक पिक्युलॅरिटी म्हणजे व्हर्टिब्रेटचे जे बोन आहेत या बोनमध्ये हॅव्हर्जियन सिस्टीम असणं हे यांचं स्पेशल फीचर आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की व्हर्टिब्रेटच्या बोनमध्ये आपल्याला ही हॅव्हर्जियन सिस्टीम पाहायला मिळते. त्यानंतर हे जे बोन आहेत हे दोन टाईपचे असतात, कॉम्पॅक्ट बोन आणि स्पॉन्जी बोन. सो कॉम्पॅक्ट बोन मॅट्रिक्स एकदम टाईटली पॅक असतं आणि सेकंड जे आहे ते स्पॉन्जी बोन्स, त्याच्यामध्ये स्पेसेस किंवा कॅव्हिटीज असतात. सो हे आपण बोनचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. नेक्स्ट, बोन आपल्या पूर्ण बॉडीमध्ये स्केलेटनमध्ये प्रेझेंट आहेत. तुम्हाला माहिती आहे आपलं स्कल असेल, फेशियल बोन आहेत, व्हर्टेब्रल कॉलम आहे, त्यानंतर चेस्ट रिजनमध्ये थोरॅसिक केज आहे, त्यानंतर हातामध्ये जे आहेत ते बोन्स, पायामधले बोन्स, हिप रिजनमध्ये असणारा पेल्विक गर्डल, इथे असणारा पेक्टोरल गर्डल. सो अशा सगळ्या लोकेशनला आपल्या बॉडीमध्ये बोन्स प्रेझेंट आहेत. सो लोकेशन वेगळं सांगायची गरज नाही, मात्र याचे फंक्शन जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. सो नेक्स्ट आपण पाहणार आहोत याचे फंक्शन्स. नेक्स्ट, फंक्शन्स ऑफ बोन. ह्या बोन्सचे वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट, हे जे बोन्स आहेत हे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल फ्रेमवर्क आहे. सो बॉडीला एक स्ट्रक्चर, डेफिनाईट शेप देण्याचं काम करतात. नेक्स्ट, मेन डेलिकेट ऑर्गन जे आहेत आपल्या बॉडीमधले यांना सपोर्ट करणं किंवा त्यांचं प्रोटेक्शन करणं. फॉर एक्झाम्पल ब्रेनच्या बाजूला स्कलचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे आणि या डेलिकेट ऑर्गनला ते सपोर्ट करतं आणि प्रोटेक्ट करतं. नेक्स्ट, आपले जे बोन्स आहेत पर्टिक्युलरली आपल्या लिम्समध्ये असणारे बोन्स आपल्या मसल्सशी इंटरॅक्ट होतात आणि मसल्सशी इंटरॅक्ट होऊन, कारण ॲक्च्युअल मुवमेंटमध्ये रोल मसल्सचा असतो आणि या मसल्स बरोबर बोन्स अटॅच झालेले आहेत आणि मुवमेंटमध्ये ते हेल्प करतात. सो रिपीट, फर्स्ट इट फॉर्म स्ट्रक्चरल फ्रेमवर्क ऑफ बॉडी, इट सपोर्ट अँड प्रोटेक्ट डेलिकेट ऑर्गन, इट इंटरॅक्ट विथ स्केलेटल मसल अँड हेल्प इन मूवमेंट. अँड फायनली हे जे बोन्स आहेत या बोनच्या आत बोन मॅरो हा सबस्टन्स प्रेझेंट असतो आणि हा जो बोन मॅरो आहे याच्यापासून ब्लड सेल्स तयार होण्याचं काम सुरू असतं. सो आपल्या ज्या ब्लड सेल्स आहेत या बोनमध्ये असणाऱ्या बोन मॅरोमध्ये तयार होतात. सो दिस इज अबाउट फंक्शन ऑफ बोन. हे आपण बोनचे फंक्शन जे आहेत ते स्टडी केले. सगळ्यांना बोनचे फंक्शन समजले का पहा. आणि याबरोबरच स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यूमधला सेकंड टाईप आपला कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 3 सांगितले. फर्स्ट होता कार्टिलेज, सेकंड बोन आणि थर्ड तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लड. सो आज आपण कार्टिलेज आणि बोन हे 2 टिश्यू कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्लड हा कनेक्टिव्ह टिश्यू लर्न करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये जे काही कंटेंट आपण बघितलं एकदा नीट काळजीपूर्वक ऐका, मेन पॉईंट नोट डाऊन करा आणि NCERT आणि जर स्टेट बोर्ड असेल तर त्यातलेही पॉईंट रीड करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.